तर काय त्या साईडला बघू शकतात हत्ती आणि आमचा हत्ती ही दोघ आहे. आकाश तिकडे काय बघतो, चल तुला हत्ती दाखवतो. चल तो तिथे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आत्ता सकाळच्या 7 वाजल्यात, आपण 7 वाजता उठलो आहे. आणखी आंघोळ वगैरे काही झाली नाही. एवढ्या सकाळ आता काय आंघोळ करतच नाही मी. तर आत्ता दादा काय अजून आला नाही. एक जण फर्स्ट शिफ्टला गेला आहे आणि उमेश सेकंड शिफ्ट करून आला आहे. 12 वाजता झोपला आहे. दादा येईन थोड्या वेळच्याने. वातावरण खूप थंडीचं, अख्खं धुई पडली अख्खी बाहेर, खूप गार लागते. तर काय बघू शकतात, दादा नाईट शिफ्ट करून आलाय. किती वाजले तर 7:30 वाजता आलाय. मी 7 वाजता उठलोय. तर काय कसं आमच्या रूम मध्ये कबूतर आले असतोय आणि पाणी पण तापायला लावलंय आंघोळ करण्यासाठी आणि ड्रम पण भरतोय, कारण की अचानक कधी पण पाणी जाऊ शकतो. सो आम्ही म्हणजे ड्रम भरून ठेवलेलं चांगलं राहतं. तर काय सकाळ सकाळ आपण देवाची पूजा करतोय आता. तर काय स्वयंपाक करायचा आहे, कांदा कापतोय. सो लय तिखट आहे कांदा, खूप जास्त तिखट आहे कांदा. मटकीची भाजी करणार आहे आज मी. तर काय गिरवी केली आपण आत्ता एवढ्या, तिथं मसाले वगैरे टाकून तिथं मटकी ठेवली. आता गिरवी तयार झाली. तर काय थोडंसं मार्केटला काम होतं, म्हणजे भाजी थोडंसं काहीतरी काय आणायचं, आवळान ते आणायचं आहे उमेशला. तर ते आणायचं चाललं होतं आम्ही. लागत होता, बघतो आता भेटला तर आम्ही. तिकडे बघू जरा तोंड दाखवतो, छान छान. तर काय आवळा काही मार्केटमध्ये भेटला नाही. उमेशने इथं येऊन कांगवा घेतला या दोघं शॉपमधून. दाखव कांगवा, पॉकेट कांगवा घेतलाय. तो आता परत रूमवर चालू आहे. तू उमेश, तुला सेकंड शिफ्टला जायचं, सो त्याच्यामुळे उशीर होईल. उमेशने समोसा घेतल्यात. तर काय चपाती घेऊन आलोय आपण. उम्या घेऊन आला. दादाने जिरा राईस लावलाय. तर काय जस्ट उठलोय आता. आता कुठेतरी बाहेर जावं म्हटलं. 5 वाजल्या. कसा बसलाय, दादा झोपलाय. कसं काय आमचा आकाश भाऊ येईल फिल करून. तिकडे बघ आकाश. तर काय जावरलंय आता, निघालोय रूम मधून बाहेर. पेक्षा पुढं थांबलाय लिफ्ट बोलवायसाठी, म्हणजे लिफ्ट थांबलाय. तिथून बाहेर कसं भारी वाटते वातावरण. तिथं पोरं खेळतात क्रिकेट. लिफ्ट आली, चलो. काय चालू, काय म्हणायचं आता? बदल ना, दे बंद कर ना. काय म्हणायचं सांग की. काय म्हणतो? बंदच आहे, काय म्हणायचं? राव दे ना, लिफ्ट कशाला घेतो मुला. लय गरमी व्हायला लिफ्ट काय. गरमी व्हायला लागली तुला, फॅनचं मीटर पण आहे नको लो. तर काय बघू शकतात, मागच्या टायरमध्ये हवा कमी झाली उन्हामुळं. ते आता परत जाऊन तिथं मारावं लागेल. तू चलत या. कोण तू तिथपर्यंत. हा मारायला चाललं. तर काही पंक्चर वगैरे काढल्या. आता साई गार्डनला चाललोय आपण. तर काही गार्डन पाशी आलोय. गाडी इथं पार्क केली आपण. आता आतमध्ये जायचंय. फायनली आपण गार्डन पाशी आलोय. आता आतमध्ये एंट्री करतोय. आकाशात चाललाय. तर काय ह्या साईडला गार्डन आहे अख्खं, आणि या साईडला साईबाबाचं मंदिर आहे. इथं कसे बाहुली झाडावर चढल्यात 2 जण. तर काय तिथं डायनॉसर आहे, तो चाललाय तिथं फोटो काढायला लहान पोरावानी. लहान पोरांकडे माणसं आली म्हणून आला अलीकडे लगेच. तर काय बघू शकतात किती गार्डन भारी वाटतं इथं चालायला वगैरे. कुठं का तू खेळणार आहे काय घसरगुंडी? घसरगुंडी खेळतो का घसरगुंडी? कसं ॲडवाने पुढं फिरते.
कुठं फिरतोय ही गेला काय फिरायला आलोय फिरावं लागतं म्हणजे कुठं पण एकटंच फिरतोय. तर तेव्हा त्या साईडला फोटोशूट चालू आहे बघू शकतात कॅमेरावरून. ह्याचा करायचा आहे फोटोशूट एखाद्या पोरीवर. कुठं पळतो. तर काय त्या साईडला बघू शकतात हत्या आणि आमचा हत्ती ही दोघ आहे. आकाश तिकडे काय बघतो. चल तुला हत्ती दाखवतो. चल तो तिथे अरे मस्त आहे. मस्त आहे ना तुझ्यासारखा. अरे मी केवढा हत्ती जाते शेजारी जाऊन उभा राहा. बघू तू तो कसा दिसतोय. एक नंबर दिसतोय. हा केवढा आहे तो. बसतो का त्याच्यावर का. हाईट झालं पाहिजे चढायला पाहिजे. पण दात लय मोठे आहेत. एक साईडचा तुटलाय की. दात लय मोठे आहेत. एक साईडचं तुटली. राहू बा तुझा फोटो काढतो. नाही आता का काय म्हणला आता. ते आता बघितला बघा हत्ती. हा. हे वाला याचे पूर्वज मॅमथॉस होते. मॅमथॉस डायनासॉरच्या काळात ते याच्यापेक्षा मोठे होते. म्हणजे काय. मॅमथॉस म्हणजे काय. हत्तीचाच प्रकार आहे तो. त्याच्यापेक्षा मोठं हत्तीचे कण. हत्तीचे म्हणू शकतो पप्पा वडील काय ते. तर जास्त विचारू नको. तर गाईज आता आपण चाललोय साईबाबाच्या दर्शनासाठी. बघू शकतात किती गर्दी. ना साईडला देवीचं मंदिर आहे. बघू शकतात किती भारी मूर्ती दिसते साईबाबाची. बट आतमध्ये खूप गर्दी. सो आपण चाललोय आतमध्ये आता. बघू शकता किती छान अशी साईबाबाची आरती बोलते तिथं. साईबाबाचं मंदिर खूप छान आहे. त्या साईडला त्यांचा रथ आहे खूप छान असा. गाईज बघू शकतात देवीची छोटीशी अशी मूर्ती आणि इथं एवढी मोठी मूर्ती आहे. किती छान अशी किती मस्त दिसते बघू शकतात. खूप म्हणजे खूपच छान आणि आकर्षक मूर्ती आहे. वाव. तर गाईज आम्हाला गार्डनमध्ये काय सापडले बघू शकतात. अंदाज लावू शकतात तुम्ही. क्रिसमस ट्री सापडलंय आणि ते पण एवढं छोटं नाही. सगळ्यात मोठं क्रिसमस ट्री सापडलंय. किती लांब पत्र उंच आहे बघू शकतात ते. आणि त्याच्यावर अजून पण लाइटिंग वगैरे लावलेलं आहेत. कसं लावलंय ते आकाशा. हेलिकॉप्टरने लावले. हेलिकॉप्टरने का. कोणाचं पप्पाचं हेलिकॉप्टर होतं वाटतं. बापाच होतं का तुमच्या. तर गाईज बघू शकतात गार्डन मध्ये व्यायाम करण्यासाठी खूप छान अशी सुविधा केली आहे त्यांनी. तर गाईज साईबाबाचं आणि देवी माताचं दर्शन झालंय. आता 6:30 वाजून गेल्यात. आता आपण घरी जाऊ कारण की पावसाचं वातावरण झालंय. थोडा एक टिपका येतोय. तर आता आपण घरी निघालोय. आकाश भाऊ इथंच थांबलाय नुसतं माझ्याकडे बघत. जस काय कधी बघितलं नाही का मला आकाशात. बघितलं ना बाय. चलो चलो घरी चले मी. चलो चलो गाईज आता चाललोय वरती लिफ्ट मध्ये. आम्ही त्यांनी फॅन लावलाय आज गरम व्हायला. एवढं गार लागते आता बाहेरून आल्यामुळं आणि आता गरम होते. असली तर आमच्या रूम मध्ये असली इथे दमली नाही रे. तर गाईज रूम मध्ये आलोय आता. झोपलेलाच आहे अजून. आकाशात तिकडे कपडे चेंज करतोय. उलसा दिसतो. तर गाईज सकाळचीच भाजी आम्ही गरम करून खाणार आहेत कारण की सकाळची भाजी जास्त उरली होती. सो त्याच्यामुळं थोडंसं वाढून आम्ही केल्या. दादा झोपला इकडं. आता जेवण करायचं. चपात्या वगैरे आणल्यात. चपात्या ठेवल्यात. ए भास्कर चल की.
घेऊन गेलाय भाजी. तर काही जेवण झालंय आता, झोपलोय. आकाशा झोपलाय. दादा चाललाय नाईट शिफ्टला आता, तर तिकडे गेलाय आंघोळ वगैरे करण्यासाठी. दादा नाईट शिफ्टला चाललाय आता. बाय बाय बाय. चलो कडेन ते लावून घेतो आता, झोपायचं. तर गाईज आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.